माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, या नामसप्ताहाच्या निमित्तानं जर खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या चरणावर काही ठेवायचं असेल तर हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, इथून पुढच्या काळात फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून राहू नका. शेतीसोबत जर पूरक व्यवसायांमध्ये आज आपण आलो नाहीत तर येणारा काळ फार भयानक असणार आहे, हे वास्तव कधी विसरू नका. आज आमची तरुणाई म्हणजे बचत गट काढते, ते पण फक्त आयफोन घेण्यासाठी. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजारभाव नसेल तर आपण खऱ्या अर्थानं भाजीपाला टाकून देतो आणि तिथं वाईट शब्द बोलून माघारी येतो. पण माझे समस्त संयोजक आयोजक कमिटीला एक विनंती आहे, काला झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये जी गावातली तरुणाई आहे त्यांच्यासाठी एक 80 सीटर बस घेऊन नाशिक, मुंबई आणि पुण्यातील जेवढे मोठमोठे मॉल आहेत सगळ्या मॉलवरती आपल्या शेतकरी मुलांना घेऊन जा. तुमच्या मुलांना तुमच्याकडून पैसा नको आहे, त्यांना फक्त पाठीवर हात टाकून तुमच्याकडून बळ हवं आहे. त्या पोरांना व्यवसायात उतरू द्या, कारण आज खऱ्या अर्थानं फक्त शेतीवर आपली गुजराण होईल ही खोटी अपेक्षा ठेवणं बंद करा. तर मला वाटतं अंबानी शोधायला मुंबईत पुण्यात जायची गरज नाही. या सावरगाव तळच्या मातीत उद्या प्रत्येक घरात अंबानी जन्माला येतील, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्या बहिणीनं तुम्हाला एक विनंती आणि माझ्या भावंडांना तुम्हालाही हात जोडून विनंती करतो, आता येणारा काळ फार भयानक असणार आहे. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर बारमाही पाणी हा आपला श्वास आहे. बारमाही पाणी औद्योगिकरण आणि यामुळं खऱ्या अर्थानं जसे खऱ्या अर्थानं फायदे होतात तसं कुटुंब व्यवस्थेमध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर सध्या शेतीचं आकारमान वेगानं कमी होतं आहे. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, या नामसप्ताहाच्या निमित्तानं जर खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या चरणावर काही ठेवायचं असेल तर हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, इथून पुढच्या काळात फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून राहू नका. शेतीसोबत जर पूरक व्यवसायांमध्ये आज आपण आलो नाहीत तर येणारा काळ फार भयानक असणार आहे, हे वास्तव कधी विसरू नका. आज जर पाहिला गेलं तर आज आमची तरुणाई म्हणजे बचत गट काढते, ते पण फक्त आयफोन घेण्यासाठी. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. नोकऱ्या नाहीत किंवा खऱ्या अर्थानं आपल्याला बँका कर्ज देत नाही म्हणून रडायची गरज नाही. आज मारवाडी समाजात 12वीला असणारा मुलगा IT रिटर्न फाईल भरतो आणि आपल्या 32 वर्षाच्या तरुणाला IT रिटर्न हा शब्दच नीट कळत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बँका कर्ज देत नाहीत म्हणून रडायची गरज नाही, पण आपल्या तरुण मुलांनी जर 12वी नंतर IT रिटर्न फाईल भरायला सुरुवात केली, असंही तुमच्याकडे सातबारे आहेत. खऱ्या अर्थानं CA चा 3000 खर्च सोडला तर IT रिटर्नसाठी तुम्हाला इतर खर्च नाही. पण 3 वर्षाचा ITI रिटर्न असेल तर बँका तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. नम्रपणे तुम्हा सगळ्या तरुणांना विनंती करतो, आता शेतीपूरक व्यवसाय शोधा. कारण येताना पाहिलं आता खऱ्या अर्थानं बारमाही शेतीने फार सुंदर शेती आपल्या या भागामध्ये आहे. आज हात जोडून तुम्हाला विनंती आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजारभाव नसेल तर आपण खऱ्या अर्थानं भाजीपाला टाकून देतो आणि तिथं वाईट शब्द बोलून माघारी येतो. पण माझे समस्त संयोजक आयोजक कमिटीला एक विनंती आहे, काला झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये जी गावातली तरुणाई आहे त्यांच्यासाठी एक 80 सीटर बस घेऊन नाशिक, मुंबई आणि पुण्यातील जेवढे मोठमोठे मॉल आहेत सगळ्या मॉलवरती आपल्या शेतकरी मुलांना घेऊन जा. कारण जे आपण कचरा म्हणून बाजारभाव नाही म्हणून फेकून देतो ना, अंबानीसारखा माणूस तेच ड्राय करून खऱ्या अर्थानं ग्रॅममध्ये पॅकिंगमध्ये विकतोय. सगळ्यात मोठी वास्तवता आहे. पालकांची आपल्याकडे एक वाईट मानसिकता आहे. ग्रामीण भागातला शब्द आहे, आपलं पोरगं धंदा करणार, त्यात त्याचं बूड बसणार, त्याची कर्ज भरता भरता आपलं आयुष्य जाणार. हात जोडून इथं बसलेल्या सगळ्या पालकांना विनंती आहे, हवं तर माझं कीर्तन पटलं नाही तर परत बोलू नका, पण आज तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, तुमच्या मुलांना तुमच्याकडून पैसा नको आहे, त्यांना फक्त पाठीवर हात टाकून तुमच्याकडून बळ हवं आहे. त्या पोरांना व्यवसायात उतरू द्या, कारण आज खऱ्या अर्थानं फक्त शेतीवर आपली गुजराण होईल ही खोटी अपेक्षा ठेवणं बंद करा. आज जर पाहिला गेलं तर इथून पुढच्या काळात एक सोपा प्रश्न विचारतो, कारण शेतीमध्ये इतका मोठा व्यवसाय दडलेला आहे पण आमची मुलं त्या दृष्टीनं विचार करत नाहीत. शोकांतिका आहे. इथं बसलेल्या प्रत्येक ताईला माझा एक प्रश्न आहे, ज्यांना वाटतं उद्या आपली मुलगी शिकून चांगल्या नोकरीला जावी त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांना वाटतं आपल्या मुलीनं फक्त चूल आणि मूल घरातच राहावं त्याने एकदा बोटवर करा. मग आता जर प्रत्येक आईची इच्छा आहे, सगळ्या शेतकरी मुलांनी हे वाक्याकडे लक्ष द्या, येणारा तुमचा भविष्यातला व्यवसाय तुम्हाला शोधून देतो. जर प्रत्येक आईची इच्छा आहे की उद्या आपली मुलगी शिकून मोठी झाली पाहिजे, खऱ्या अर्थानं ती नोकरी जर 8 तास 10 तास करणार असेल ते मशीन आहे का?
मग ती जर 9 तास दमली तर त्यानंतर आपली आई दुपारपासून जेवढा स्वयंपाक करते तेवढा ती भविष्यात करू शकेल का, करेल का? आज जर तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी गेला तर चपात्या सुद्धा मिळतात आणि भाजी पॅकिंगमध्ये मिळते. आणि म्हणूनच हे ओळखलं कुणी? मॅगीनं. 2 मिनिट में मॅगी. आणि उद्या तुमची मुलगी जर घडली, तिला माहीत असेल आपल्या कुटुंबाला किती प्रोटीन लागतात, किती विटॅमिन्स लागतात, किती कॅल्शियम, किती कार्बोदक लागतात. आणि जर आपण इथून पुढे भाज्यांना बाजार नाही न रडता त्या जर ड्राय केल्या, खऱ्या अर्थानं तर पुढच्या काळामध्ये 2 मिनिटमध्ये मेथीची भाजी तयार. ही संकल्पना पुढे यायला वेळ लागणार. गरम पाणी जर केली, ती ड्राय भाजी टाकली, 2 मिनिटात भाजी. पण ह्या संधी जर ओळखून आपण पुढे चाललो तर खऱ्या अर्थानं आपली पोरं पुढे गेल्याशिवाय राहणार. जर एक बचत गट इथं घेणारा निर्माण करणारा ठरला आणि एक बचत गट मुंबई पुण्यापर्यंत विकण्यासाठी जर निघाला तर मला वाटतं अंबानी शोधायला मुंबई पुण्यात जायची गरज नाही. या सावरगाव तळच्या मातीत उद्या प्रत्येक घरात अंबानी जन्माला येतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं हात जोडून माझ्या बहिणीनं तुम्हाला जाताना एक विनंती भावाच्या नात्यानं करून जातो, मोबाईलपासून वेळीच सावध व्हा. कारण खऱ्या अर्थानं मोबाईलबद्दल आज बोलायला माझ्याकडे वेळ नाही. पण मोबाईल चांगला की वाईट याबद्दल मी आज जास्त बोलणार नाही. पण ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं 24 तासांसाठी आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस करेल, आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं 24 तासासाठी आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं या व्यासपीठावर मीही धारिष्ट करू शकेल. कारण आज 50% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर वास्तवात कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा मी मारतोय याचा मात्र मंथन व्हायला हवं. कारण आज घराच्या बाहेर हसरे दिसणारे चेहरे मोबाईल नावाच्या बकासुरामुळे 4 भिंतीच्या आत पुरते अविश्वासानं ग्रासले गेले. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आपण जसं वागणार आहोत आपली पुढची पिढी तशी घडणार आहे. ती जबाबदारी मातापित्यांची आहे. ती खऱ्या अर्थानं जर आम्हाला पार पाडायची असेल त्यासाठी संत विचारांशिवाय पर्याय नाही. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. आणि तेच खऱ्या अर्थानं संतांचे विचार, महापुरुषांचे विचार आपल्या अंतकणात रुजवले तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही तीच माती आहे ज्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं माझे शिवराय घडले. ही तीच माती आहे ज्या मातीमध्ये माझे शंभूराजे घडले. अरे खऱ्या अर्थानं माणसानं जगावं कसं हे सांगणारं चरित्र म्हणजे शिवरायांचं चरित्र आहे. आणि मृत्यूचाही सोहळा या मृत्यूलोकात कसा करावा हे सांगणारं चरित्र म्हणजे शंभूराजांचं चरित्र आहे. माझ्या राजानं कर्तृत्वाचा गाथा अशा शब्दांमध्ये लिहिला. आज आम्ही जाती आणि धर्मात माझ्या राजांना विखरून ठेवलंय. पण लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं या मातीमध्ये पेणारा प्रत्येक जण ज्याला स्वाभिमानाची आस आहे त्याचं हे स्वराज्य आहे. ही भावना प्रत्येकाच्या अंतकणामध्ये रुजवून खऱ्या अर्थानं जातींना धर्मांना बाजूला ठेवून स्वराज्य नावाची जात निर्माण करून त्यासाठी जगणारं जीवन घडवणारं आणि मृत्यूलाही अलगद सामोरं जाणारं आणि मृत्यूचाही सोहळा करणारं चरित्र म्हणजे शिव आणि शंभूराज. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर. राजा शिवाजी मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी मला शिवनेरी किल्ल्यावर. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. जिजाऊ मातेने संस्कार दिले आणि शिवराय घडले आणि शिवरायांनी आई जिजाऊंनी संस्कार दिले. खऱ्या अर्थानं माझ्या सईआई साहेबांनी संस्कार दिले म्हणून तर शंभूराजे घडले.